Okay, see here. So the next topic that is known as the VSCPR theory. Okay, so this theory is most important. Most of the question they are directly asked on this VSCPR theory. Okay, so what is the theory? What are the assumptions of this theory? What are the importance of the theory that we are going to see? लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं अरेंजमेंट करायची. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आपण वापरतो बॉन्डिंगसाठी. लेविस जे काही थिअरी आहे तर ते लेविस थिअरी मध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं की त्या ठिकाणी जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर ते आहेत फॉर द डोनेशन अँड फॉर द बॉन्ड फॉर्मेशन. पण याच्यामध्ये लेविस थिअरी मध्ये काय झालं की लेविस डज नॉट एक्सप्लेन द ऍक्च्युअल जॉमेट्री ऑर ऍक्च्युअल शेप ऑफ द मॉलिक्यूल. समजा मॉलिक्यूल आहे, आता तुम्ही जर पाहिलं समजा CO2 ओके सी कार्बन डायऑक्साइड ओके तुम्ही जर पाहिलं तर कार्बन डायऑक्साइडचे स्ट्रक्चर अशा पद्धतीने लिनियर आहे. ओके तुम्ही अशा पद्धतीने ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढू शकत नाही. ओके तर लिनियर जॉमेट्री असते. ओके तर लेविस स्ट्रक्चर मध्ये काय होतं की लेविस स्ट्रक्चर मध्ये त्या ठिकाणी किंवा लेविस जो काय आहे थेरी तर थेरी डज नॉट एक्सप्लेन द ऍक्च्युअल शेप ऑफ द मॉलिक्यूल. मॉलिक्यूलचा शेप जो आहे तर तो त्या ठिकाणी ती थेरी एक्सप्लेन करत नाही. मग नेक्स्ट जी काय थेरी आहे तर ती नेक्स्ट थिअरी त्या ठिकाणी मांडण्यात आली. दॅट थिअरी इज नोन एज द व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. दॅट इज द ॲब्रिव्हिएशन ओके दॅट इज VSCPR थिअरी. तर ही थिअरी त्या ठिकाणी खूप वेळा परीक्षेला विचारलेली आहे. तर ती VSCPR थिअरी तर ती आपण त्या ठिकाणी आता पाहतोय. सो दिस VSCPR थिअरी दॅट इज द की पार्ट इट इज द व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन pair repulsion theory. Okay, so this V means valence, S means shell, E means electron, P means pair, R means repulsion. That means इथं काय होतंय त्याच्या नावामध्ये आहे काय valence shell electron. आता आपल्याला माहिती आहे काय की सेंट्रली त्या ठिकाणी न्यूक्लियस असतोय त्याच्याभोवती ऑर्बिटल्स असतात. ओके अशा पद्धतीची त्या ठिकाणी ऑर्बिटल्स आहेत. मग आता इथे आपल्याला माहिती की अशा पद्धतीचे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतात. ओके मग आता समजा ही जी काय आहे तर ही व्हॅलेन्स शेल आहे. ही शेवटची जी आहे शेवटच्या शेलला व्हॅलेन्स शेल म्हणायचं. मग आपण काय म्हणतो की व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर. मग आता याच्यामध्ये काय होतं की व्हॅलेन्स शेल जे आहे आता तुम्ही जर पाहिलं समजा एखादा मॉलिक्यूल आपण त्या ठिकाणी घेतला समजा H2O ओके H2O जर मॉलिक्यूल जर समजा आपण त्या ठिकाणी घेतला तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर असणार आहे. ओके दोन हायड्रोजन्स आहेत, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवरती लोन पेअर आहे. आता बघा इथे हा जो काय हायड्रोजन बॉन्ड आहे तर ऍक्च्युअली तो बॉन्ड नसतो. आपण त्या ठिकाणी बॉन्ड दाखवतो पण ऍक्च्युअली बॉन्ड नसतो. हियर देयर इज इलेक्ट्रॉन क्लाउड. ओके सो दिस इज नोन एज द इलेक्ट्रॉन क्लाउड. सेम हियर इथं काय असतंय इथं सुद्धा अशा पद्धतीचं काय असते तर ते इलेक्ट्रॉनचं क्लाउड असते. ऍक्च्युअली डायरेक्ट असं स्पष्ट बॉन्ड नसते. बरोबर ना समजते का असं डायरेक्ट बॉन्ड नाही तर ते काय आहे इलेक्ट्रॉनचं क्लाउड आहे. त्यानंतर तुम्ही जर इथं जर पाहिलं आता हे दोन डॉट आहेत. ओके तुम्ही जर पाहिलं तर समजा इथं जास्त इलेक्ट्रॉन असतील समजा 4 जर इलेक्ट्रॉन असतील 1 2 3 4 समजा तर काय असणार आहे समजा आपण त्या ठिकाणी कसं केलं इथं 4 आहेत तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे त्या ठिकाणी काय असणार आहे. ओके त्यांचे जे काही आपण काय म्हणतो इथं जसं इलेक्ट्रॉन क्लाउड आहे तसं ह्या अशा पद्धतीचं असणार. मग आता इथं तुम्ही जर पाहिलं ओके तर हे याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ओके तर ह्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हणायचं दिस इज नोन एज द बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. यांना काय म्हणायचं बॉन्ड पेअर कारण इथं दोघांमध्ये त्या ठिकाणी बॉन्ड आहे. ओके आणि हे जे काय आहेत हे दोन यांना काय म्हणायचं दिस इज द लोन पेअर इलेक्ट्रॉन. पुढे आपल्याला पाहिजे की लोन पेअर इंटरॅक्शन रिपल्शन जे आहे रिपल्शन आपण माहिती रिपल्शन म्हणजे काय दोघे एकमेकांना बाजूला रोखणं. आता इथं समजा 4 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 2 पेअर आहेत बरोबर ना. यांच्यामध्ये काय असणार आहे यांच्यामध्ये रिपल्शन असणार ना तर ते रिपल्शन म्हणजे तर 3 टाइपचे रिपल्शन आहेत. लोन पेअर रिपल्शन लोन पेअर रिपल्शन पहिलं बॉन्ड पेअर दुसरं त्यानंतर लोन पेअर आणि काय बॉन्ड पेअर रिपल्शन. सीईटीला जीला नीटला प्रत्येक वर्षी क्वेश्चन असतो की विच इज द हायेस्ट रिपल्शन किंवा तो जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स लिहा.
तर तो सिक्वेन्स सुद्धा आपल्याला ठिकाणी पाहिजे. त्या थिअरीचे अझम्पशन्स किंवा जे काही आहेत मेन पॉईंट ते आपल्याला ठिकाणी पाहिजे. हा मॉलिक्यूल आपण त्या ठिकाणी पाहिजे H2O. याच्यामध्ये जो बॉन्ड आपण म्हणतो ऍक्च्युअली तसा बॉन्ड नसतोय, इलेक्ट्रॉन क्लाउड असतो. बरोबर आहे. इथला जो बॉन्ड आहे इलेक्ट्रॉन क्लाउड असतो, म्हणजे तेवढ्या एरियामध्ये त्या इलेक्ट्रॉनचा त्या ठिकाणी काय असतं तर त्याची एनर्जी असते. ओके, तर अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉन क्लाउड असतात. मग त्यांना काय म्हणतात इलेक्ट्रॉन क्लाउड किंवा दॅट इज द बॉन्ड पेअर. ओके, इथं बॉन्ड असतो, दोघांमध्ये बॉन्ड आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन आहेत तिथले. आणि जे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत की जे अवेलेबल फॉर डोनेशन आहेत, तर त्यांना काय म्हणलं आपण लोन पेअर इलेक्ट्रॉन. मग आता इथं आपण काय म्हणलं की व्हॅलन्स शेअर इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन. ओके, सो इथले जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू द जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. मॉलिक्यूलची जी काही जॉमेट्री आहे तर त्या जॉमेट्रीवरती हे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तर ते त्या ठिकाणी काय करतात, दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल. ओके, तर ते महत्त्वाचा रोल प्ले करतात. का, तुम्ही जर पाहिलं यांच्यामध्ये रिपल्शन आहे, यांच्यामध्ये रिपल्शनमध्ये एकमेकांना काय करतात, बाजूला लोटतात. यांना बाजूला लोटल्यामुळे काय होतं की इथलं जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, इथले जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी जॉमेट्री बदलते. ओके, सो द व्हॅलन्स शेअर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन डिसाइडिंग द जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. ओके, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की पहिला याच्यामध्ये आहे पहिला पॉइंट जो आहे की दिस VSEPR theory developed by Chadwick and Powell in 1940. 1940 मध्ये शिल्विक आणि पॉवेल तर दोन सायंटिस्ट आहेत, यांनी काय केली तर ही थिअरी त्या ठिकाणी मांडली. सो ते सायंटिस्टचे नाव सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर याच्यामधला पुढचा आहे की इलेक्ट्रॉन पेयर. ओके, इलेक्ट्रॉन पेयर अरेंज themselves in such a way that repulsion will be minimum. Repulsion will be minimum. आता इथे बघा, समजा इथे ऑलरेडी तो एकच इलेक्ट्रॉन पेअर असते, काही मॉलिक्यूलमध्ये 4 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉनचे पेअर असतात. तुम्ही जर पाहिलं काय म्हणजे पहिला पॉइंट काय म्हणलाय, इलेक्ट्रॉन पेअर अरेंज themselves in such a way that रिपल्शन विल बी मिनिमम. म्हणजे यांना एकमेकांना अशा प्रकारे अरेंज करतात, इथं जवळ जर गेले तर काय होतंय की त्यांच्यामध्ये जास्त रिपल्शन आहे, म्हणून काय करतात तर ते जे आहे ते एक्सपांड होतात जास्त करून. तुम्ही जर पाहिलं मॉलिक्यूलची ऍक्च्युअली जॉमेट्री आहे त्याच्या मॉलिक्यूलमध्ये जर इलेक्ट्रॉन क्लाउड असेल, सॉरी असे जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर ते जास्त जागा ऑक्युपाय करतात रादर दॅन दिस यांच्यापेक्षा. आता इलेक्ट्रॉन क्लाउड आहेत त्यामुळे छोटे असतात, पण हे काय आहे तुम्ही जर पाहिलं इथले जे इलेक्ट्रॉन आहेत इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन याच्याकडे आणि याच्याकडे आहे, अर्धा हा घेतो अर्धा हा घेतो, त्यामुळे काय होतं चार्ज डिस्ट्रीब्यूट होते. पण इथं तुम्ही जर पाहिलं हा एकच ऑप्शन आहे, त्याला 4 इलेक्ट्रॉन काय करायचे कॅरी करायचे, त्यामुळे काय होतं की हे जे आहेत तो ते लांब जातात. नाही का, घरामध्ये समजा आई वडिलांना एकच मुलगा असेल तर त्याच्यावर जास्त लक्ष राहतं, 4 मुलं असतील तर लक्ष देता येत नाही. दॅट इज द सेम केस. मग इथं काय होतं की 4 असल्यामुळे ते लांब लांब जातं, त्याच्यामुळे काय होतं की ऑक्सिजनला कंट्रोल करायला अवघड जाते. ओके, मग आता इथं काय म्हणलं की लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. ओके, हे समजलंय. लोन पेअर इलेक्ट्रॉन कोणते की जे फॉर द अवेलेबल डोनेशन आहेत. ओके, आता इथं काय म्हणलं की इलेक्ट्रॉन पेअर अरेंज देमसेल्फ इन अ सच अ वे दॅट रिपल्शन विल बी मिनिमम. कुठलेही पण घ्या, लोन पेअर किंवा बॉन्ड पेअर, कुठले इलेक्ट्रॉन. आता इथले इलेक्ट्रॉन सुद्धा काय करतात, इथं सुद्धा काय असणार दोघांमध्ये रिपल्शन असणार आहे. बरोबर आहे. आता ऑलरेडी यांची साईज कमी असल्यामुळे यांच्यामध्ये रिपल्शन कमी आहे, किंवा इथले इलेक्ट्रॉन आहेत त्यांची साईज जास्त आहे आणि त्यांच्यामध्ये रिपल्शन सुद्धा जास्त आहे, तर ते काय करतात एकमेकांना अशा पद्धतीने अरेंज करतात की त्यांच्यामध्ये रिपल्शन विल बी मिनिमम रिपल्शन राहते. त्यानंतर दुसरा आहे मॉलिक्यूल acquire minimum energy and maximum stability. जेवढी जास्त एनर्जी असणार तेवढं अनस्टेबल नेचर असतं. बरोबर ना, आपल्याकडे जास्त ताकद असेल तर आपण काय करतो इकडून उड्या मारतो. तसं आहे इथं काय म्हणलंय की मॉलिक्यूल काय अक्वायर मिनिमम एनर्जी, जेवढी कमी एनर्जी असेल, जेवढी एनर्जी म्हणजे काय जास्त इलेक्ट्रॉन जर असेल तर त्याला त्या ठिकाणी काय होतं तो रिॲक्टिव्ह असते. इथे काय म्हणलं की मॉलिक्यूल रिक्वायर फॉर मॉलिक्यूल अचीव. ओके, फॉर मॉलिक्यूल अक्वायर मिनिमम एनर्जी अँड मॅक्सिमम स्टॅबिलिटी. जास्त स्टॅबिलिटी त्या ठिकाणी काय करतोय तर मॉलिक्यूल अचीव करतोय. आता मगाशी आपण म्हणलो होते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डिसाइड
ज्योमेट्री ऑफ मॉलिक्यूल, ज्योमेट्री और शेप. आता लोन पेअर जी आहे ही इथली लोन पेअर मागाशी तुम्हाला सांगितलं होतं, समजा इथं दोन लोन पेअर आहेत तर ते खूप मोठी जागा ऑक्युपाय करतात. समजा एवढा हा मॉलिक्यूल आहे H2 मॉलिक्यूल, दोन लोन पेअर आहेत तर हा मॉलिक्यूल काय करतो, जास्त इलेक्ट्रॉन काय करतात, यांचा ऋतू काय आहे तर ही जास्त जागा ऑक्युपाय करतात. ऑक्युपाय जास्त जागा केल्यामुळे काय होते की मॉलिक्यूलचा जो काही शेप आहे तर तो शेप सुद्धा त्या ठिकाणी चेंज होते. ओके, तर दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. नाऊ आता पुढचं आहे जे काय रिपल्शन होणार आहे लोन पेअरचं, बॉन्ड पेअरचं आणि हे जे काय आहे लोन पेअर आणि बॉन्ड पेअर, तर ते जे काय रिपल्शन आहे तर ते रिपल्शन कशा पद्धतीचं असणार आहे, कोणाचं रिपल्शन जास्त असणार आहे ते आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं लोन पेअर इंटरॅक्शन. ओके, तर याच्यामध्ये पहिलं जे आहे तर लोन पेअर इंटरॅक्शन. ओके, इथलं पहा लोन पेअर या दोन लोन पेअर आहेत. लोन पेअर इंटरॅक्शन इज ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर इंटरॅक्शन अँड दिस इज द बॉन्ड पेअर इंटरॅक्शन. इकडे पहा त्या दोन लोन पेअर आहेत. ओके, मग आता तीन टाइपचे इंटरॅक्शन मागाशी म्हणलो होतो आपण, काय लोन पेअर इंटरॅक्शन, दुसरं बॉन्ड पेअर इंटरॅक्शन, तिसरं काय लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. आता पहा यांच्यामध्ये सगळ्यात जास्त इंटरॅक्शन जे काय रिपल्शन कोणामध्ये आहे, लोन पेअर म्हणजे काय, इथे पहा हा जो मॉलिक्यूल आहे तर तिथं दोन लोन पेअर आहेत, यांच्यामध्ये रिपल्शन सगळ्यात जास्त आहे. कारण का हे पहा ही सगळ्यात जास्त साईज आहे आणि इलेक्ट्रॉन पण काय आहे, इथं जर पाहिलं त्या ऑप्शनवरती 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथले 2 इलेक्ट्रॉन एक याच्याकडे आहे एक याच्याकडे आहे, त्यामुळे जास्त लक्ष आहे. पण इथं काय होतं की एकाच ऑक्सिजन ही 4 कणांना सांभाळणं अवघड आहे आणि अजून यांची पण असतात, त्यामुळे हे काय असतात दे आर फ्री बॉडी, त्यामुळे काय होतं की यांच्यामध्ये रिपल्शन जास्त होते. त्यानंतर पुढचं काय म्हणलं की लोन पेअर बॉन्ड पेअर. मग आता इथं ऑलरेडी साईज जास्त आहे, पुन्हा इथले इलेक्ट्रॉन तर यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रिपल्शन आहे, बट इट इज लेस ॲज कम्पेअर टू लोन पेअर. आणि शेवटचं काय म्हणलं की बॉन्ड पेअर. आता इथं काय आहे की ऑलरेडी इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, त्यानंतर इथं दोनच इलेक्ट्रॉन आहेत, त्यात पण दोघं जण आहेत, त्यामुळे काय होतं की इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन होते. ओके, मग इथं काय होतं की बॉन्ड पेअर मध्ये इंटरॅक्शन कमी आहे. तर दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. परीक्षेला विचारतात करेक्ट सिक्वेन्स किंवा वाय लोन पेअर इंटरॅक्शन इज हायर इन मॉलिक्यूल. तर का इन केस ऑफ द लोन पेअर इंटरॅक्शन इलेक्ट्रॉन्स have maximum space so they repel each other. ओके, तर इथे काय होतं की मॅक्झिमम स्पेस असते, त्याची जागा जास्त असते आणि काय होतं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामुळे काय होतं की दे रिपेल इच अदर इन अ हायर एक्सटेंट, सो दे हॅव द हायर रिपल्शन. ओके, त्याच्यामध्ये काय होतं की रिपल्शन जे आहे तर लोन पेअर मधलं रिपल्शन जे आहे तर ते त्या ठिकाणी काय आहे तर जास्त आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलंय की लोन पेअर इलेक्ट्रॉन, हा पॉइंट पुस्तकात नाहीये, लोन पेअर इलेक्ट्रॉन टेक मोर स्पेस दॅन बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. इथे काय लोन पेअर आहे, इथली लोन पेअर आहे यांना जागा जास्त लागते, कारण का की दे एक्वायर मोर स्पेस. इथं जर तुम्ही जर पाहिले यांच्यापेक्षा यांची जागा जास्त आहे, सो लोन पेअर इलेक्ट्रॉन एक्वायर मोर स्पेस रादर दॅन बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. ओके, मग आता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे जे 5 ते 6 पॉइंट त्या ठिकाणी पाहिले. आता आपल्याला त्या ठिकाणी एक फॉर्म्युला पाहिजे VSEPR नंबर. तो VSEPR नंबर जर 2 3 4 5 6 7 या रेंज मध्ये आला तर मॉलिक्यूलची ज्योमेट्री आहे तर ती मॉलिक्यूलची ज्योमेट्री आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते. हा फॉर्म्युला पुस्तकात दिलेला नाही. ओके, तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. हे समजलंय व्हॉट इज ऍक्च्युअली लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. ओके, मग आता आपण काय म्हणलंय की हियर दिस लोन पेअर डिसाइड द शेप ऑफ द मॉलिक्यूल. तो शेप मॉलिक्यूलचा शेप कसा त्या ठिकाणी आपल्याला डिटरमाइन करायचा, तर तो एक आपल्याला त्या ठिकाणी रूल त्या ठिकाणी पाहिजे. दॅट रूल इज नोन एज द VSEPR नंबर. ओके, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर नंबर, जो तुम्हाला कोणत्याच पुस्तकात सापडणार नाही. VSEPR नंबर. ओके, तो नंबर स्टार्टिंग फ्रॉम 2 3 4 5 6 7, तो जो काही नंबर येणार आहे तो नंबर वरून आपल्याला काय करता येतं की त्या मॉलिक्यूलचा शेप त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येतो. तर तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे बघा, 1/2. ओके, 1/2 नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ
valence electron in central atom, number of valence electron in central atom plus number of atoms attached by single bond to central atom plus minus charge, plus minus charge. ओके, फॉर्म्युला कसा आहे परत एकदा पहा. VSEPR नंबर, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर नंबर. ओके, तर पहा 1/2 नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन सेंट्रल एटम. समजा मागाशी आपण मॉलिक्यूल पाहिलं कोणता, सेंट्रल एटम कोणता याच्यामध्ये, ऑक्सिजन आहे. मग नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 2. सो इथं 2 येईल, बरोबर आहे. अशा पद्धतीचं. त्यानंतर प्लस नंबर ऑफ ॲटम्स अटॅच बाय सिंगल बॉन्ड. दिस इज इम्पॉर्टंट. सिंगल बॉन्ड हे पहा, हा जो काय आहे तो सिंगल बॉन्ड अटॅच आहे. जेवढे काय म्हणे, नंबर ऑफ ॲटम्स अटॅच बाय सिंगल बॉन्ड. सेंट्रल ॲटमला सिंगल बॉन्डने किती मॉलिक्यूल अटॅच आहेत त्यांची संख्या द्यायची, 2 असतील 4 असतील ते. ओके, प्लस मायनस चार्ज. आता पहा समजा SO4 2 मायनस, बरोबर ना. मग इथं काय करायचंय, -2 आहे ना, इथं -2 लिहायचं. +1 असेल समजा NH4 प्लस 2 असेल तर इथं काय येणार आहे, +2 चार्ज. म्हणजे मॉलिक्यूल वरती चार्ज कोणता आहे, समजा चार्जच नसेल तर तिथं काहीच करायचं नाही. पण जर 2 मायनस असेल, 3 मायनस असेल, SO4 2 मायनस, तर तिथं ते मायनस चार्ज द्यायचे. ओके, तर VSEPR नंबर इज इक्वल टू 1/2 नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेंट्रल एटम. सेंट्रल एटम कोणता आहे तो डिसाइड करायचा आहे, प्लस नंबर ऑफ एटम अटॅच बाय सिंगल बॉन्ड. फक्त सिंगल बॉन्डेड एटम्सच मेजर करायचे, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड नाही. आणि प्लस मायनस चार्ज, जेवढा चार्ज असेल तो त्या ठिकाणी प्लस असेल तो प्लस करायचा आहे, किंवा मायनस असेल तो मायनस करायचा आहे. आता हा फॉर्म्युला करा. आता VSEP नंबर. ओके, VSEP नंबर. आणि पुढे त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे की जॉमेट्री. ओके, VSEP नंबर आणि त्या ठिकाणी जॉमेट्री. तर त्याच्यावर आपल्याला नवीन पाहिजे, समजा 2 3 4 5 6 आणि 7. जर VSEPR नंबर जर 2 आला, 2 जर नंबर आला, ऑल द मॉलिक्यूल दे आर लिनियर. ओके, ते आपल्याला पुढे पाहिजे. 30 ते 40 मॉलिक्यूल आपण पाहणार आहोत की जे मॉलिक्यूल परीक्षेला विचारतात किंवा विचारलेले आहेत, जॉमेट्री विचारतात. तर 2 जर आला, 2 VSEPR नंबर 2 आला तर मॉलिक्यूल लिनियर आहे. लिनियर शेप माहिती ना, मगाशी कार्बन डायऑक्साइड जो आहे, ओके, हा लिनियर आहे. ओके, त्यानंतर 3 जर आला तर ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर. ओके, म्हणजे कसा, अशा पद्धतीचा. ओके, ट्रायगोनल प्लेनर. त्यानंतर 4 जर आला, 4 जर आला तर टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल म्हणजे कसा की समजा प्लॅटिनम, Cl 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 आणि Cl. ओके, बरोबर ना. टेट्राहायड्रल 4 बाजू आहेत. त्याच्यानंतर 5 जर आला, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ट्रायगोनल बायपिरॅमिडल म्हणजे तुम्ही जर पाहिलं ट्रायगोनल, समजा प्लॅटिनम Cl 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 अशा पद्धतीने, आणि वरती एक आणि एक खाली एक. ओके, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आपल्याला पुढे मॉलिक्यूल तयार केले पाहिजे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्ट्रक्चर असणार आहे. त्यानंतर जर 6 आलं, ऑक्टॅहेड्रल. ऑक्टॅहेड्रल किंवा त्याला दुसरं नाव आहे स्क्वेअर बायपिरॅमिडल. स्क्वेअर बायपिरॅमिडल. ओके, आणि 7 जर आला तर आहे पेंटा बायपिरॅमिडल. ओके, पेंटा बायपिरॅमिडल. तर दिस
ते जे आहे ते तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही, आहे का? नाही सापडणार. तुम्ही माझ्या मनाचं म्हणलेलं नाही, द्या तुम्ही फॉर रेफरन्स बुक. तुम्ही जर पाहिलं VSEPR नंबरवरून तर तुम्ही जर 2 आला त्या मॉलिक्युलचा तर 101% तो लिनियर आहे, लिनियर असणार. 3 जर आला तर ट्रायगोनल प्लेनर, 4 जर आला तर टेट्राहेड्रल, 5 आला तर ट्रायगोनल बायपिरामिडल, 6 आला ऑक्टाहेड्रल. ओके, तर हे जे शेप्स आहेत तर ते शेप आपण तुम्ही जर पाहिलं पुस्तकामध्ये काही मॉलिक्युल दिलेले आहेत कशा पद्धतीचे मॉलिक्युल शेप असणार. ओके, so this theory is most important for the exam point of view. That theory is known as the valence shell electron pair repulsion theory. Okay, काही मॉलिक्युल तर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर ते मॉलिक्युल आता एक मॉलिक्युल त्या ठिकाणी आपण पाहूया. ओके, CH4 इकडे लक्ष द्या, मिथेन. ओके, कॉमन मॉलिक्युल आहे आपल्याला माहिती आहे. पण आता या कॉमन मॉलिक्युलचा आपल्याला त्या ठिकाणी VSEPR नंबर काढायचे. इकडे पहा, VSEPR नंबर काढायचे. टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे याची. कशी आहे? टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे, म्हणजे ऍक्च्युअली ती काय आपल्याला पाहिजे. मग आता VSEPR नंबर काय? 1/2. ओके, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेंट्रल ॲटम. तर CH4 मध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? कार्बन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 4. सो नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 प्लस नंबर ऑफ atoms attached by single bond to central atom किती असतात? CH4 आहे बरोबर ना, हे सिंगल बॉन्डेड आहे. सो 4 प्लस मायनस चार्ज किती आहे? चार्ज CH4 वरती चार्ज आहे का? नाही, मग तिथे काहीच करायचं नाही. सो पुढे काय? 4 + 4 8, 8 भागिले 2 4. सो 4 म्हणजे टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल this geometry is known as the tetrahedral geometry. आलं का? 4 कोणताही तुम्ही मॉलिक्युल घ्या तर त्या मॉलिक्युल वरून तुम्हाला त्या ठिकाणी समजा BF3 आहे. ओके, आपण पुढे पाहूया. 30 ते 40 एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहिजे. कोणताही मॉलिक्युल घ्या तुम्ही, कोणताही मॉलिक्युल घ्या, तुम्हाला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला त्या मॉलिक्युलची जॉमेट्री काढता येईल. फॉर्म्युला बद्दल लक्षात ठेवायचा आणि हा टेबल एवढं लक्षात ठेवलं, कोणताही मॉलिक्युल घ्या, कोणताही मॉलिक्युल तुम्हाला त्याची ज्योमेट्री काढता येईल. एवढे याच्यावरती 7च्या पुढे नाहीची, 7च्या पर्यंतच तो नंबर येतोय, 8च्या पुढे जाऊ शकत नाही किंवा इथपर्यंतच आहे. मॉलिक्युल जेवढे काही ज्योमेट्री आहेत किंवा जेवढे काही शेप असणार आहेत तर तेवढे इथपर्यंत आहेत. ओके, तो समजलंय. VSEPR थेरी तुम्हाला विचारलं तर एवढं सगळं लिहायचे. हे जरी पुस्तकात नसतं तरी पण हे पण लिहायचे, कारण हे महत्त्वाचं आहे. हा जो पॉईंट आहे तो JEEचा किंवा JEE ॲडव्हान्सला याच्यावरती क्वेश्चन असतात. JEE मेनला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन असतो की शेप ऑफ द मॉलिक्युल. 40 मॉलिक्युल आपण पाहणार तो तुम्हाला देणार आहे. तुम्ही ह्या अशा पद्धतीने त्याचा शेप काढायचा आहे. हायब्रिडायझेशन आपल्याला पाहिजे, कोणतं होते पुढं पाहिजे आपल्याला. ओके, सो इट डाउन. सो गिव द हेडिंग VSEPR theory.